तर अभिजित दिपकेंच्या भेटीगाठींवरून आता मित्रपक्षांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे। दिपके संभाजीनगरमध्ये परत आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते गेलेले होते। मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी दिपकेंची भेट घेतलेली होती। मात्र यावरून आता भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे। अभिजित दिपकेंनी सरकार विरोधात आंदोलन केलं, त्यांना एनडीएतले नेते भेटणे हे चुकीचं आहे असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदेंनी अशा नेत्यांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। दरम्यान यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। दिपकेंच्या घरी गेल्यावर बातमी होईल आणि आपण आंदोलनकर्त्यांचे पुरस्कर्ते आहोत अशा प्रकारे आपली राजकीय दुकानदारी करायला मिळेल याच उद्देशानं बच्चू कडू त्या ठिकाणी गेले। मला वाटतं दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारे जाणं त्या ठिकाणी उचित नव्हतं असं माझं व्यक्तिशः मत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांची पक्षाची भूमिका सुद्धा येणं आवश्यक आहे। निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब त्यांना योग्य समज देतील, किंबहुना दिली असेल असा मला पूर्ण विश्वास आहे। की प्रवीण दरेकरांनी काय टीका केली मला माहीत नाही। प्रवीण दरेकर टीका नाही करणार, आम्हाला सल्ला देतील, कारण ते भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत। ते टीका नाही करणार, आम्ही महायुतीमध्ये आहोत। आणि दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे, पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।